ओके बाळांनो, लास्ट लेक्चर आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स याच्यावरती जे एक्झाम्पल्स ते स्टार्ट केले होते, बरोबर आहे. आज आपण त्या एक्झाम्पल्सचे जे पुढचे राहिले 3 एक्झाम्पल्स आपले ते घेणार आहे. ठीक आहे, घ्या मग. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 3 आपण हा काल स्टार्ट केला होता. ओके, ठीक आहे बाळांनो. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 3. Without using truth tables, prove that. ओके बाळांनो, क्वेश्चन काय आहे? विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल, P double implies Q is logically equivalent to. P and Q or negation P and negation Q. ओके बाळांनो, ओके बाळांनो, तर हा लॉ इथे यूज करा. इथे आपला ही स्टेटमेंट जे आहे प्रूव्ह करून द्यायचं आहे युजिंग लॉज. ओके, मग सोल्युशन यामध्ये आपण यार कन्सिडर P डबल इम्प्लाइज Q इज लॉजिकली इक्वलंट. ओके, आता बघा तो P डबल इम्प्लाइज Q मी मुद्दाम नेक्स्ट लाईनला घेतलेलं आहे. P डबल इम्प्लाइज Q आहे. P डबल इम्प्लाइज Q म्हणजे बाय कंडिशनल, आणि बाय कंडिशनल साठी बाळांनो एकच लॉ आहे. कोणता? बाय कंडिशनल लॉ, बरोबर आहे. मग आता हा बाय कंडिशनल लॉ इथे यूज करावा लागेल. मग इथे काय होणार बाळांनो? P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. ओके बाळांनो, इथे काय वापरलं? बाय कंडिशनल. ओके बाळांनो, इथे वापरला बाय कंडिशनल लॉ. आता बाळांनो इथे आलं इम्प्लिकेशन. मग इम्प्लिकेशन साठी काय करावं लागेल? इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल, आणि कंडिशनल साठी होते एकच लॉ आहे, कंडिशनल लॉ. आता हे पण कंडिशनल चेंज करून घ्यावं लागेल, कंडिशनल लॉ यूज करून. मग इथे कंडिशनल लॉ काय सांगतो? ऍरोचा जो टेल आहे मागे, याचं घ्यायचं निगेशन P. ऍरोच्या ऐवजी घ्यायचा ऑर, Q आहे असं. अँड निगेशन Q और P. ओके बाळांनो, हा कोणता लॉ आहे? कंडिशनल लॉ. ओके बाळांनो, हा. आता कंडिशनल लॉ झाल्यानंतर आता बाळांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. इकडे पहा, आपला आन्सर जवळजवळ आल्यासारखं वाटतंय आपल्याला. तिथे 2 ब्रॅकेट आहे, आपल्याकडे 2 ब्रॅकेट. पण प्रॉब्लेम असा आहे, इथे ब्रॅकेटच्या आत अँड आहे, इथे आपल्या ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे. इथे ब्रॅकेटच्या बाहेर ऑर आहे, आपला ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे. म्हणजे आता ब्रॅकेटच्या आतला सिम्बॉल ब्रॅकेटच्या बाहेर आला पाहिजे, ब्रॅकेटच्या बाहेर सिम्बॉल ब्रॅकेटच्या आत गेला पाहिजे.
म्हणजे तो वापरायचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग आता बाजू सर्वात पहिले वापरणारे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करतो का इथे, हे पूर्ण हा पहिला ब्रॅकेट हे पूर्ण एक स्टेटमेंट घेऊ, हा ब्रॅकेट अँड हा जो आहे ह्या दोघांना मी डिस्ट्रीब्यूट करू, काही करा, तो ब्रॅकेट जरी डिस्ट्रीब्यूट केला तरी आन्सर येणार आहे, हा ब्रॅकेट जरी डिस्ट्रीब्यूट केला तरी आन्सर येणार आहे. मग ठीक आहे, आपण हा ब्रॅकेट डिस्ट्रीब्यूट केला. आता डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर मग काय, सर्वात पहिले ना रे पहिल्याला स्क्वेअर ब्रॅकेट घेतो मी, निगेशन पी और क्यू अँड निगेशन, फक्त निगेशन क्यू ला तो ब्रॅकेट आणि अँड दिला, मिडलचा ऑर आहे असा. परत निगेशन पी और क्यू अँड हा पूर्ण एवढा त्या पी साठी देईल. ओके बाळांनो, विच लॉ, डिस्ट्रीब्युशन लॉ का डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह, बरोबर आहे. आता मी तुम्हाला वारंवार एकच सांगतो बाळांनो, एकदा का डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची लिंक लागली का सिंपल लॉजिक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एकदा आला की एक परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होऊ शकतो किंवा कॉम्प्लिमेंट लॉ. पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर पहिले कॉम्प्लिमेंट लॉ चेक करायचा. कॉम्प्लिमेंट लॉ यूज होण्यासाठी एका सिंगल ब्रॅकेटमध्ये एक स्टेटमेंट आणि निगेशन एकत्र आलं पाहिजे, कुठेच नाही आलेलं. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर जर कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होत नसेल तर परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होतो. मग इथे परत मला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड करावा लागेल. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड साठी हा एक ब्रॅकेट भेटला, इथे बाहेर ऑर आहे, इथे बाहेर आतमध्ये ऑर आहे, बाहेर अँड आहे. मग आता हा जो क्यू अँड आहे हा याला आणि याला डिस्ट्रीब्यूट करून देऊ. सेम हा जो अँड पी आहे हा सुद्धा या दोघांना डिस्ट्रीब्यूट करून, बरोबर आहे. मग जर ते डिस्ट्रीब्यूट केले तर काढले. आता स्टेप्स वाढणार आहे बघा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये इथे होणार निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन क्यू. हा जो अँड निगेशन क्यू आहे तो निगेशन पी ला दिला, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू और तसंच राहिला क्यू अँड निगेशन क्यू, बरोबर आहे. हा झाला पहिल्या ब्रॅकेटसाठी. और बाळांनो दुसऱ्या ब्रॅकेटसाठी आता आता हा जो अँड पी आहे, अँड पी हा या दोघांना पण द्यायचा. सर्वात पहिले पहिल्या ठिकाणी होता निगेशन पी, त्याला दिला मी अँड पी, मधला और आहे असा, पुढे आहे क्यू, त्याला पण दिला अँड पी. ओके, इथे आपण परत डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, म्हणजे इथे आपण जो वापरलेला लॉ आहे तो कोणता आहे, अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बरोबर बाळांनो. परत इथे काय यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला आहे. ओके, आता इथे आपण जर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला बाळांनो तर आता काय करायचं बा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दोनदा होल्ड झाला, तिसऱ्यांदा होल्ड होत नाही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग तिसऱ्यांदा 100% काय होणार आहे, कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होणार आहे. मग आता कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करण्यासाठी काय गरजेचं लक्षात घ्या, एखाद्या सिंगल ब्रॅकेटमध्ये म्हणजे राऊंड ब्रॅकेटमध्ये एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन दोन्ही एकत्र आले पाहिजे. मग ठीक आहे, इथे पाहून घ्या, क्यू निगेशन क्यू आला का स्टेटमेंट त्याचं निगेशन, पी निगेशन पी आलं का स्टेटमेंट त्याचं निगेशन. म्हणजे आपण ह्या ब्रॅकेटमध्ये कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करू शकतो आणि ह्या सुद्धा ब्रॅकेटमध्ये कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करू शकतो, बरोबर आहे. मग आता बाकीचं काय होणार नाही चेंजेस, फक्त त्या ब्रॅकेटमध्ये कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होणार आहे. मग देअरफॉर दिस इज इक्वॅलंट टू, इक्वॅलंट टू. ओके बाळांनो, काय येईल तिथे इक्वॅलंट टू, हा सर्वात पहिले पहिला जो ब्रॅकेट आहे कोणता, निगेशन पी अँड निगेशन क्यू.
तो तसंच राहिला ऑर. ओके, आता बघा मला या ब्रॅकेटचं आन्सर लिहायचं युजिंग विच लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे एखादं स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन जर एकत्र आलं तर आपण यूज करतो कॉम्प्लिमेंट लॉ. पण बाहेर कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड कसं करायचं? बघा, कनेक्टिव्ह चेक करायचा. इथं मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे? कनेक्टिव्ह आहे अँड. मग बाहेर अँडचं लॉजिक काय असतं? हे लोकांचे आता ज्यांचे या पूर्वीचे सगळे लेक्चर झालेले त्यांनी हे लेक्चर केलेले त्यांना बाजूने आठवल. हा, अँडचं लॉजिक काय असतं? जर दोन्ही टी असतील तर आन्सर आपण टी लिहिणार असतो. बरोबर आहे? बरोबर आहे. आता मग विचार करा, क्यू जर टी असेल तर निगेशन क्यू काय असणार? आणि निगेशन क्यू जर टी असेल तर क्यू काय असणार? म्हणजे दोन्ही कधी एका वेळी टी येणार आहे का? नाही. मग दोन्ही जर टी येणार नाहीये तर अँसर लॉजिक काय? जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, ते होत नाहीये. मग जर नाही आले तर आन्सर यफ. म्हणजे वाहन याचा आन्सर येणार आहे यफ. या ब्रॅकेटचा आन्सर येणार आहे. और दुसरा ब्रॅकेट निगेशन पी अँड पी. ओके बाळांनो, आता परत करेक्टिव्ह घ्या मधला. ज्यांना मागचा कॉम्प्लिमेंट लॉ समजलं नाही ते पाहून घ्या. जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ समजलेला नसेल तर लक्ष द्या परत. इथे कनेक्टिव्ह आहे अँड. बाळांनो अँडचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही टी आलं तर आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर एफ लिहायचं. बरोबर का? दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाही तर आन्सर. आता जर निगेशन पी जर टी असेल तर पी काय असणार? एफ. आणि पी जर टी असेल तर निगेशन पी काय असणार? म्हणजे दोन्ही पण कधी एका वेळेस टी येणार आहे का? एक टी आला तर दुसरा एफ येणार आहे. मग अँड मध्ये जर एक टी आणि एक एफ आला तर आपण आन्सर एफ लिहितो. म्हणजे याचा आन्सर येणार आहे बाळांनो एफ. ओके, त्यानंतर और क्यू अँड पी. तो सेकंड ब्रॅकेट आहे यासाठी क्यू अँड पी. ओके, युजिंग विच लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, हा. आता बघा कॉम्प्लिमेंट लॉ नंतर 101% आपण कोणता लॉ यूज करतो? कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आपण 101% आयडेंटिटी लॉ होल्ड करतो. मग इथे तुम्हाला आयडेंटिटी लॉ वापरायचा आहे. ओके, देअरफॉर विच इज इक्वॅलंट. ओके बाळांनो, आता मला इथे वापरायचा आयडेंटिटी लॉ म्हणजे काय? तर हे जे पहिलं ब्रॅकेट आहे, हा पहिला ब्रॅकेट, याचा आन्सर या ब्रॅकेटवर डिपेंड आहे त्याच्या एफ वर डिपेंड आहे. आयडेंटिटी लॉ म्हणजे दोघांपैकी आन्सर कोणावर डिपेंड वर चेक करायचं आहे. आता बघा इथे ऑर आहे. काय इथे ऑरचं लॉजिक काय असतं? जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ. बरोबर आहे का? बोलतो बा मी. जर दोन्ही एफ आले, ऑरचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाहीतर आन्सर टी असतं. पण आता दोघांपैकी एक तर एफ आलेलाच. बरोबर आहे. मला दुसरा एफ येणार तर टी येणार. हे कोणावर डिपेंड आहे? या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. जर या ब्रॅकेटचा आन्सर ब्रॅकेट व्हॅल्यू जर एफ असेल तर एफ ऑर एफ एफ येईल. आणि जर ब्रॅकेट व्हॅल्यू जर टी असेल तर टी ऑर एफ इज टी येईल. म्हणजे हे जे आन्सर आहे हे या ब्रॅकेटवर डिपेंड आहे, एफ वर डिपेंड नाहीये. म्हणजे याचा आन्सर येणार आहे तो ब्रॅकेट कोणता? निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. म्हणजे ते आन्सर या एफ वर डिपेंड नसताना ब्रॅकेटवर डिपेंड आहे का? तर मध्ये ऑर आहे. ऑरचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाहीतर आन्सर टी. पण दोघांपैकी एक तर एफ आलेलाच आहे. आता दुसरा एफ येणार की नाही येणार हे या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. म्हणजे आन्सर पूर्णतः ब्रॅकेटवर डिपेंड आहे. ओके, आता राहिला प्रश्न हा ऑर आहे यासाठी. हा इथला ऑर लक्षात येईल. इथं पहिला स्क्वेअर ब्रॅकेटची व्हॅल्यू निघाली असली. ओके, आता बघा हा दुसरा ब्रॅकेट. इथे परत तोच कोणता लॉ यूज करायचा आपला? आयडेंटिटी लॉ. मग आता इथे काय होईल? परत पहिला मुद्दा एफ ऑर. ओके, इथे परत मिडल कनेक्टिव्ह ऑर आहे. ऑरचं लॉजिक काय असतं? ऑरचं लॉजिक असतं जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ. बरोबर आहे. आणि जर दोन्ही एफ नाही आले तर आन्सर टी. दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाही तर आन्सर टी असणार आहे. दोघांपैकी एक तर एफ आलेला आहे. आता हा दुसरा एफ येणार की नाही येणार
हे कम्प्लिटली डिपेंड त्या ब्रॅकेटवर आहे, बरोबर आहे. म्हणजे आन्सर पूर्ण त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे, म्हणजे आता आन्सर येणार तो ब्रॅकेट क्यू अँड पी. ओके. बाय विच लॉ? कॉम्प्लिमेंट नंतर आपण यूज करतो आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. ओके मुलांनो, हा आता चेक करा आपला आन्सर आणि त्यांचा आन्सर कसं आलं. ओके सेम आहे, पण हे जे आहेत पी अँड क्यू ते आपले 2 नंबरच्या ब्रॅकेटमध्ये गेले, ते 1 नंबरच्या ब्रॅकेटमध्ये आले पाहिजे. मग असं करूया, मिडलला तर ऑर आहे, मग याची आणि याची जी पोझिशन आहे ती चेंज करून घेऊ, बरोबर आहे. पोझिशन चेंज करायची म्हणजे ऑर्डर चेंज करायची, ऑर्डर चेंज करायची म्हणजे कॉम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे हा झाला क्यू अँड पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू. फक्त ब्रॅकेटची पोझिशन बदलली, ऑर्डर बदलणं किंवा पोझिशन बदलणं याला आपण काय म्हणतो, कॉम्युटेटिव्ह लॉ. ओके बाळांनो, हा त्यानंतर तरी पण आन्सर मध्ये प्रॉब्लेम आहे. दुसरा ब्रॅकेट बरोबर आला, पहिला ब्रॅकेट पी अँड क्यू आहे, आपला क्यू अँड पी आला बाळांनो. परत आता हा पी आणि हा क्यू जे मध्ये कनेक्टिव्ह अँड आहे, मग हे दोघांची आपण जागा बदलूया, बरोबर आहे. म्हणजे हा कोणता लॉ आहे, कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ फक्त कोणाला होल्ड होतो, अँडला, ऑरला आणि डबल इम्प्लिकेशनला. इम्प्लिकेशनला कॉम्युटेटिव्ह लॉ होल्ड होत नाही. ओके. कॉम्युटेटिव्ह लॉ. ओके बाळांनो, आणि हे आन्सर आहे, हीच ती राईट साइड आहे जी आपल्याला बनवायची होती, बरोबर आहे. म्हणजे आपण एलिगन्स घेतली आणि आर्चेस बनवून दाखवली. देअरफॉर वी हॅव प्रूव्ह दॅट पी डबल इम्प्लाइज क्यू is logically equivalent to P and Q or negation P and negation Q. Okay, well, no? Screenshot घ्या. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2 काल आपलं झालेलं आहे. आता आपण घेऊया नेक्स्ट. एक्झाम्पल नंबर 3 घेऊया पहिले. एक्झाम्पल नंबर 3 क्वेश्चन तोच आहे, विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. क्वेश्चन आहे एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3. विदाउट युजिंग ट्रुथ टेबल प्रूव्ह दॅट. आता ट्रुथ टेबल वापरायचे नाहीये, म्हणजे लॉज यूज करायचे. ओके बाळांनो, मग ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. P and Q or negation P and Q or P and negation Q. याचं आन्सर आलं पाहिजे बघा, P or Q. ओके वानो, हा आता डोक्यात ठेवा, जर लॉचं एक्झाम्पल असेल, इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन आला असेल तर आपण तिथनं स्टार्ट करतो. पण जर
सगळे एक्झाम्पल अँड आणि ऑर मध्ये असेल तर जी मोठी बाजू असते तिकडनं स्टार्ट करायचं. मग इथे दोन साईड आहे LHS आणि आर. कुठेही इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन आलेलं नाहीये. बरोबर आहे, कुठेही इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन आलेलं नाहीये. मग आता काय करायचं बघा ना, सगळे चेक करा. ही आहे तुमची LHS आणि ही आहे RH. कुठेही इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन नाहीये. मग आता अशा वेळेस काय करायचं, LHS कडनं स्टार्ट करायचं. मग सोल्युशन ओके. कन्सिडर ओके. LHS घ्या म्हणजे काय, P and Q or negation P and Q or P and negation Q. ओके बाळांनो, हा आता आपला हे सॉल्व करायचंय आणि याचं आन्सर आणून दाखवायचंय P or Q. आता बाळांनो 3 ब्रॅकेट्स आहे आणि आपल्याला जे शेवटचा आन्सर आणून दाखवायचं एकदम छोटा आन्सर आलंय. म्हणजे 100% यातलं मला बरंच कॅन्सल करायचंय. कॅन्सल करणं म्हणजे कॉमन काढावं लागणार. हे डोक्यात ठेवा, कॅन्सल करताना नेहमी कॉमन काढावं लागणार आहे. म्हणजे मला कॉमन काढायचं आहे. कॉमन काढण्यासाठी कोणतेही 2 लगत शेजारचे ब्रॅकेट घ्या. त्यामध्ये जर काही एखादं स्टेटमेंट विथ कनेक्टिव्ह कॉमन असेल तर डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचंय. बरोबर सर, कॉमन काढायचं नंतर मग ब्रॅकेट म्हणजे लॉ यूज करायचे. मग मी हा असं करतो, हा पहिला आणि दुसरा ब्रॅकेट घेतो. दिसतोय प्रत्येक करा इथे बा अँड क्यू, इथे पण अँड क्यू आहे. म्हणजे हा जो अँड क्यू आहे हा अँड क्यू आपण कॉमन घेऊ शकतो. बरोबर आहे. मग तो अँड क्यू जर मी दोघांमधनं कॉमन घेतला तर बाळांनो पहिल्या ब्रॅकेटमध्ये इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला P, मिडलला शिल्लक राहिला ऑर आणि इकडे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला निगेशन P. अँड क्यू तर मी कॉमन काढला, पुढचा ऑर P अँड निगेशन Q. तिसरा ब्रॅकेट आहे असाच आहे, पहिला आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अँड क्यू कॉमन काढलेला आहे. बरोबर आहे. माझ्या भावामध्ये कॉमन काढणं किंवा ब्रॅकेटच्या आत देणं हा कोणता लॉ असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे काय यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करून देणे किंवा ब्रॅकेट मधनं कॉमन काढणे हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. हा आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर काय यूज होतो, सेकंड लास्ट एक्झाम्पल चालू आहे, लिंक तर झालं पाहिजे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एकदा का होल्ड झाला तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर कोण होल्ड होतो, एकतर कॉम्प्लिमेंट लॉ आणि कॉम्प्लिमेंट नाही झाला तर परत डिस्ट्रीब्युटिव्ह. कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होण्यासाठी इथे एखाद्या छोट्या ब्रॅकेटमध्ये एखादं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन एकत्र आलं पाहिजे. मग चेक करा, आपण जिथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलाय तिथे एक स्टेटमेंट P आणि निगेशन एकत्र आलं. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये आपण यूज करणार कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे. आता कॉम्प्लिमेंट लॉ कसा होल्ड करायचा, म्हणून कसा वापरायचा कॉम्प्लिमेंट लॉ, हे बघ कनेक्टिव्ह चेक करा. ऑर हा कनेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. आता बघा ऑरचं लॉजिक काय, जर दोन्ही एक आले तर आन्सर एफ येणार. ऑरचं लॉजिक काय, जर दोन्ही एक आले तर आन्सर एफ येणार आहे. बरोबर आहे. पण आता विचार करा बाळांनो, एक स्टेटमेंट आहे P, हे जर T असेल तर हा एफ असणार आणि ज्यावेळेस हा T असेल त्यावेळेस हा एफ असणार आहे. म्हणजे दोन्ही एका वेळी सारखे येऊ शकत नाहीये कारण की ते एकमेकांचे इंडिकेशन आहे. मग ऑर नुसार हे दोन्ही एका वेळी एफ येऊ शकतात का, नाही, दोघं एका वेळी एफ येऊ शकत नाहीये. मग आन्सर असणार आहे T. त्या ब्रॅकेटचा आन्सर येणार आहे T. पुढचा ऍड क्यू आहे असाच ऑर, तो P अँड निगेशन Q तो सुद्धा आहे असा. ओके बाळांनो, सिन्स इथे काय यूज केला, सिन्स कॉम्प्लिमेंट लॉ इथे आपण जो वापरलाय तो आहे बाळांनो कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर 101% वापरायचा आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ कुठे वापरायचा, ज्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड झालाय त्याच ठिकाणी, म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये आयडेंटिटी लॉ होल्ड करावा लागणार आहे. त्यावेळेस तुमचा जो पुढचा ब्रॅकेट आहे ऑर
पी अँड निगेशन क्यू ते आहे असंच आहे. कोणता लॉ होल्ड करायचा मला इथे? आयडेंटिटी लॉ. बरोबर आहे. आता फक्त मला ही व्हॅल्यू सांगायची काय आहे ना. हा आता आयडेंटिटी लॉ काय सांगतो की व्हॅल्यू टी वर डिपेंड आहे का क्यू वर डिपेंड आहे हे शोधायचं फक्त आपल्याला. कसं बघ मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड. बाळांनो अँडचं लॉजिक काय? अँडचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही टी आले तर आन्सर येणार टी. बरोबर आहे. दोन्ही टी आले तर आन्सर येणार आहे टी. दोघांपैकी एक तर टी आलेला आहे. आता दुसरा टी येणार की एफ येणार हे डिपेंड कोणावर आहे? कम्प्लिटली क्यू वरती. म्हणजे हे आन्सर सुद्धा कोणावर डिपेंड आहे? तर हे आन्सर सुद्धा क्यू वर डिपेंड आहे. बरोबर आहे. संपला कॉम्प्लिमेंट. ओके तरी सुद्धा आन्सर आलेला नाहीये. मग आता बघा परत हे बघा एक ब्रॅकेट आहे मध्ये अँड आहे बाहेर ऑर आहे. मग आता काय करता हा जो आहे हा या दोघांना पण डिस्ट्रीब्यूट करून. बरोबर आहे. मग जर हा या दोघांना डिस्ट्रीब्यूट करून दिला तर बघा काय येईल आन्सर? द्या डिस्ट्रीब्यूट करून. हा क्यू ऑर आहे. हा सर्वात पहिले पी ला द्या म्हणजे क्यू ऑर पी झाला. नंतर तोच क्यू ऑर हा निगेशन क्यू ला द्या आणि दोघांच्या मध्ये जो कनेक्टिव्ह होता अँड तो मध्ये येईल. ओके ब्रॅकेट मध्ये देणं किंवा कॉमन काढणं हा काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दिस इज अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके बाळांनो. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर कोणता लॉ होल्ड होतो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर कोणता लॉ होल्ड होतो? कॉम्प्लिमेंट लॉ. करा यूज बाळांनो कॉम्प्लिमेंट लॉ. 1 मिनिट देतोय. कॉम्प्लिमेंट लॉ यूज करा. ओके केला कॉम्प्लिमेंट लॉ यूज? ठीक आहे. आता इकडे आम्ही कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू दाखवतो. कॉम्प्लिमेंट लॉ यूज करण्यासाठी आता एका सिंपल ब्रॅकेट पाहिजे जिथे निगेशन आणि त्या निगेशनचं बेसिक स्टेटमेंट आलं पाहिजे म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये इथे कॉम्प्लिमेंट लॉ होईल. बरोबर आहे. मग ठीक आहे पहिला ब्रॅकेट टाका करायला क्यू ऑर पी अँड आता मला यूज करायचा कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ कसा होल्ड होणार का? जर क्यू हा टी असेल तर निगेशन क्यू हा एफ असणार आहे. जर क्यू हा एफ असेल तर निगेशन क्यू हा टी असणार आहे. बाळांनो मध्ये कनेक्टिव्ह आहे ऑर. ऑरचं लॉजिक काय? जर दोन्ही एफ आले तर आन्सर द्यायचं एफ. पण एका वेळी हे दोघं सारखे येऊ शकत नाहीये म्हणजे एका वेळी दोन्ही एफ येऊ शकत नाही म्हणजे आन्सर 100% काय येणार आहे बाळांनो? आन्सर येणार आहे टी. बरोबर आहे. कोणता लॉ यूज केला? कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर यूज करायचा आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ म्हणजे काय? तर हे आन्सर या ब्रॅकेटवर डिपेंड आहे ह्या टी वर डिपेंड आहे हे एवढं शोधायचंय फक्त आपल्याला. बरोबर आहे. मग आता काय करणार बाबा इथे आपण अँड मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे हेच खूप महत्वाचं असतं. कनेक्टिव्ह आहे अँड. बरोबर आहे. अँडचं लॉजिक काय असतं बाळांनो? अँडचं लॉजिक असतं जर दोन्ही टी आले तर आन्सर. मग दोघांपैकी एक तर कंपल्सरी टी आलेलं असते. आता दुसरा टी येणार की एफ येणार हे कोणावर डिपेंड आहे? त्या ब्रॅकेटवर. म्हणजे हे आन्सर कोणावर डिपेंड आहे? तर हे आन्सर डिपेंड आहे ब्रॅकेटवर. ओके कोणता लॉ आहे हा बाळांनो? आयडेंटिटी लॉ. बरोबर आहे. ओके हा आता बाळांनो आपला आन्सर आलेला आहे पण त्यांना पी पहिले पाहिजे क्यू नंतर पाहिजे. ब्रॅकेट दिला नाही दिला काय फरक पडत नाही. आता मध्ये तर कनेक्टिव्ह ऑर आहे. मग ऑरच्या आजूबाजूला हे जर आपण अल्टर करून घेतले तेव्हा काय फरक पडणार नाही. कॉम्पिटिव्ह लॉ येतो. मग पी ऑर क्यू फक्त त्यांची ऑर्डर चेंज केली. ऑर्डर चेंज करणं म्हणजे बाळांनो हा एक कॉम्पिटिटिव्ह लॉ. कॉम्पिटिटिव्ह लॉ. बरोबर आहे. आणि ओके बाळांनो आर चेक करा तीच आहे का पी ऑर क्यू. म्हणजे आपण स्टार्ट केलं होतं काय तर आपण स्टार्टिंगला घेतला होता पी अँड क्यू ऑर
negation P and Q or P and negation Q. आणि बाळांनो आपण आन्सर आणून दाखवलं P or Q. बरोबर आहे बाळांनो. कोणता लॉ यूज झाला इथे लास्टला? कॉम्युटेटिव्ह लॉ. फक्त पी आणि क्यू जागा अल्टर केली फक्त मी. बरोबर आहे. ओके बाळांनो. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं थर्ड एक्झाम्पल पण झालंय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा प्रत्येकाने. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके बाळांनो. हा आता लास्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 एक्सरसाइजचं आणि लॉचं लास्ट एक्झाम्पल आहे. त्यानंतर परत हे लॉज आपल्याला स्विचिंग सर्किट मध्ये वापरायचंय. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. negation of P or negation Q implies P and negation Q is logically equivalent to P or negation Q and negation P or Q. Okay, बाळांनो. सोल्युशन कन्सिडर. आता लास्ट एक्झाम्पल थोडं स्पीडली घेणार आहे मी. समज छोटं एक्झाम्पल आहे. निगेशन ऑफ P और निगेशन Q इम्प्लाइज P अँड निगेशन Q. सांगितलेलं आहे जर इम्प्लिकेशन किंवा डबल इम्प्लिकेशन आलं तर आन्सर कुठनं स्टार्ट करायचंय. ओके बाळांनो. आता हा ॲरो हे ॲरो आहे बरोबर आहे. ही ॲरोची टेल, हा ॲरोचा हेड. काय करायचं? कंडिशनल लॉ यूज करायचं तिथे. मग हा निगेशन तसाच राहिला ब्रॅकेटच्या बाहेर. ॲरोच्या टेलकडे झाला त्याचं निगेशन. निगेशन ऑफ P और निगेशन Q. त्या ब्रॅकेटचं निगेशन घेतलं. ॲरोच्या ऐवजी ऑर आणि ब्रॅकेटच्या हेडला जो ॲरोच्या हेडला जो आहे तो आहे असं. ओके. बाय विच लॉ? दिस इज कंडिशनल लॉ. हा काय बाळांनो? हा आहे कंडिशनल लॉ. ओके. त्यानंतर आता कंडिशनल लॉ नंतर बाळांनो आता हा जो ब्रॅकेटच्या बाहेरचा निगेशन आहे, हा निगेशन आपण इथे याला देऊ, याला देऊ आणि याला पण देऊ. निगेशनवर ट्रीटमेंट करणं म्हणजे निगेशन बद्दल जे आहे तो एकच लॉ आहे. कोणता? डी मॉर्गन्स लॉ. मग इथे होणार निगेशन ऑफ निगेशन P और निगेशन Q. ऑरचं निगेशन झालं अँड इथे निगेशन ऑफ P अँड निगेशन Q. ओके बाळांनो. इथे निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होणार आहे. इथे आपण निगेशन वाटून दिला म्हणजे हा कोणता लॉ आहे? डी मॉर्गन्स डी मॉर्गन्स लॉ. ओके. आता निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होणार. हा ऍक्च्युली इव्होल्युशन लॉ असतो पण तुम्हाला दिलेलं नाही, काय अडचण नाही. P और निगेशन Q. निगेशन निगेशन कॅन्सल अँड तसाच आहे. आणि आता बाळांनो हा जो निगेशन आहे हा आपण ब्रॅकेटच्या आत देऊ. ओके. सर्वात पहिले Pचं निगेशन निगेशन P, अँडचं निगेशन ऑर आणि निगेशन Qचं निगेशन Q. ओके बाळांनो. परत हा कोणता लॉ आहे? डी मॉर्गन्स लॉ. हा आहे डी मॉर्गन्स लॉ. आणि बाळांनो चेक केलं तर माझ्यामध्ये तुमचं आन्सर आलेलं आहे. फक्त इथे डोक्यात ठेवा निगेशन निगेशन एकमेकाला काय होतं? कॅन्सल होतो. ओके. झालं तुमचं आन्सर. शेवटी फक्त लिहा तुम्ही काय प्रूव्ह केलं. तुम्ही काय घेतलं होतं?
तर आपण घेतला होता निगेशन ऑफ P or negation Q implies P and negation Q. बरोबर आहे. आणि याचं आन्सर किती आलं बघा, याचं आन्सर आले P or negation Q and negation P or Q. ओके बाळांनो, हे झालं प्रूफ. ठीक आहे बाळांनो. अशा प्रकारे बाळांनो लॉजचे सगळे एक्झाम्पल संपले. जे लॉज ऑफ लॉजिक आहेत त्याचे सगळे एक्झाम्पल संपलेले. डोक्यात ठेवा बाळांनो, यातला एखादं एक्झाम्पल एक्झामला येऊ शकतं, तेही 3 किंवा 4 मार्क्सला. इथे क्वेश्चन डायरेक्ट दिला असतो विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. स्क्रीनशॉट घ्यायचा प्रत्येकाने पहिले. ओके, ठीक आहे बाळांनो. या एक्झाम्पल्स डायरेक्ट दिलं असतं विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल यूज करायचा नाही. ट्रूथ टेबल यूज करायचा नाही म्हणजे लॉ यूज करायची.